कथित भिगवण अपहरण प्रकरणातील 21 वर्षीय तरुणी आणि मुलगा पोलिसांसमोर हजर झाले। तरुणीनं हजर होण्यापूर्वी गोपीचंद पडळकर आणि संग्राम जगताप यांनी केलेले आरोप खोटे असल्याचं सांगितलं। तसंच आमचं 1 वर्षांपासून प्रेम संबंध होते, त्यामुळे मी माझ्या मर्जीनं जहीर शेख सोबत आलीये या संदर्भातील प्रतिज्ञापत्र देखील तयार केलेत। त्या तरुणीनं एक्सक्लुझिव्ह संवाद साधलाय आपले प्रतिनिधी सुमित सोनावणे यांनी। भिगवणमध्ये अपहरण झालं होतं आणि अपहरणानंतर हिंदू संघटना ज्या त्या आक्रमक झाल्या होत्या आणि या सगळ्यामध्ये मुलीचं अपहरण करण्याची ही सगळी घटना जी आहे, कथित घटना जी घडली होती आणि त्यानंतर वादंग जे आहे ते आपल्याला पाहायला मिळालेलं आहे। मात्र या सगळ्यावर आता बोलण्यासाठी आपल्यासोबत थेट ती मुलगी आहे 21 वर्षाची, तर ती आपल्यासोबत बोलणार आहे। नेमकं काय म्हणणं आहे तिचं आपण ऐकूया। काय घडलं होतं त्या दिवशी? सगळं मिरची टाकली होती असं बोललं जात होतं, नेमकं वस्तुस्थिती काय? आम्ही बाजारपेठेत गेलेलो खरेदी करण्यासाठी, मी, माझी आई आणि भाऊ. तर मी झहीर शेख यांना फोन केलेला की आम्ही जाणार आहे म्हणून बाजारपेठेत, म्हणून माझ्या भावाच्या फोनवरती. तर जाणार आहे म्हणून सांगितलं होतं. तर तुम्ही या म्हणून तिथं रिसेट गेस्ट हाऊसपाशी आनंद हॉटेलच्या पाठीमागे. तर आम्ही बाजारपेठेत गेलतो. तर मग येताना तिथं तोपर्यंत ते थांबले होते ते तिथं. तर मग मी माझ्या स्वतःच्या चौकशीने त्याच्यासोबत आले. मग तिथं आल्यावरती त्याच्यासोबत गेले आणि बघ घरच्यांनी वगैरे काही सगळे त्याच्या विरोधात जर टाकले ते सगळे खोटे सगळे गुन्हे खोटे असं तुम्ही म्हणताय का? हो. बरं. मला सांगा, काल जे आंदोलन सुरू होतं, आंदोलनाच्या दरम्यानच त्या ठिकाणी तुमचा व्हिडिओ आला की माझे आधीपासून प्रेम संबंध होते। नेमकं तुमचे किती वर्षांपासून संबंध होते? आणि तो व्हिडिओ तुमचाच होता, कारण जो गोपीचंद पडळकर जे म्हणले होते की त्या मुलीवर दबाव टाकून हा व्हिडिओ बाहेर काढलेला आहे। नेमकं काय म्हणणं आहे याच्यावर? नाही, मी माझ्या मर्जीने व्हिडिओ काढले. आम्ही बातम्या बघत होतो त्यावेळेस मला समजलं असे आरोप केलेत म्हणून. तर ते सगळे खोटे आहेत. ते माझ्या मर्जीने व्हिडिओ केले तिथं, त्यामुळे ते सगळे खोटे. किती वर्षापासून तुमचं प्रेमसंबंध होते आणि तुमचं शेजारी घर आहे असं बोललं जातं। नेमकं कधीपासून तुम्ही बोलत आहात? कधीपासून संपर्कात होता? आम्ही 1 वर्षापासून संपर्कात होतो, पण ओळख आमची आधीपासून होती. या सगळ्यामध्ये तुमचं काही कुटुंबाशी बोलणं झालं होतं का यापूर्वी? किंवा आधी मुलाचं लग्न देखील जमलं होतं, असं तुमचं लग्न देखील एका मुलासोबत जमलं होतं। त्यानंतर असं काही कुटुंबियाचं बोलणं झालं का, की मला तो मुलगा आवडत नाही किंवा काय? हो, झालतं बोलणं. मी सांगितलं होतं घरच्यांना मला तो मुलगा आवडत नाही. म्हणजे विरोधात लग्न करण्यात चाललं होतं. तर माझा विरोध होता त्या लग्नाला. आता इथून पुढं कसं असणार आहे? तुम्ही तुमच्या घरी जाणार आहे? नेमकं काय काय कसं असणार आहे? नाही, मला नाही घरी जायचं. मला त्याच्यासोबतच जायचं. तुम्ही पोलिसांसमोर देखील जाणार आहात, हजर होणार आहे असं कळतंय। नेमकं काय परिस्थिती? हो, जाणार आहे. पोलिसांनी तुमच्याशी संपर्क साधलाय किंवा काय तसं काय झालंय का? नाही. तर स्वतःहून जी 21 वर्षाची तरुणी ती पोलिसांसमोर हजर होणार आहेत आणि त्यामुळेच एकंदरीतच गोपीचंद पडळकर यांनी जो काही आरोप केले होते की मुलीवर दबाव टाकून व्हिडिओ बाहेर काढण्यात आला होता आंदोलनाची धग कमी करण्यासाठी। मात्र मुलगी जी आहे तिने आता स्पष्ट समोर येऊन सांगितलेलं आहे की मी माझ्या मर्जीने मी त्या झहीरसोबत गेलेली आहे आणि माझ्यावर कोणताही दबाव नाही, असं देखील या 21 वर्षाच्या तरुणीने आपल्याला सांगितलेलं पाहायला मिळतंय। त्यामुळे येणाऱ्या काळात झहीरवर काय कारवाई होईल किंवा पोलीस कशा पद्धतीने या सगळ्यामध्ये आणि गोपीचंद पडळकरांची नेमकी भूमिका या सगळ्यामध्ये काय असणार आहे हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। कॅमेरा पर्सन दीपक सोनसह सुमित सोनवणे, न्यूज 18 मराठी। आपण पाहिलेत की भिगवण प्रकरणात स्वतः मुलीनं कबुली जबाब दिलेला आहे, त्यामुळे आता या प्रकरणात पुढे काय घडतं हे पाहणं महत्त्वाचं असेल। पुढच्या बातमीकडे वळूया। अजित पवारांचा विमान अपघात आणि चौकशी संदर्भात विविध शंका उपस्थित करणारे रोहित पवार यांना सुरक्षा देण्याची मागणी सुप्रिया सुळेंनी केली आहे। रोहित पवारांच्या जीवाला धोका असल्याचं म्हणत सुप्रिया सुळेंनी सरकारकडे ही मागणी केली आहे। अपघात आहे की घातपात असं रोहित पवार म्हणाले होते आणि सातत्यानं या संदर्भात विविध मुद्दे ते मांडत होते। विशेष म्हणजे VSR कंपनीचं विमान, ज्यावरती त्या कंपनीच्या कारभारावर संशय घेण्यात आला, केंद्रीय यंत्रणांचा तपास, अपघातासंदर्भातील संवेदनशील मुद्द्यांवर बोट ठेवत रोहित पवारांनी शंका उपस्थित केली होती। आता एवढंच नाही तर पायलटचा वापर करून अजित पवारांचा घातपात घडवून आणला का,
असा संशय देखील त्यांनी व्यक्त केला होता. आता या पार्श्वभूमीवर रोहित पवारांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो असं म्हणत सुप्रिया सुळे यांनी त्यांच्या सुरक्षेची मागणी केली आहे. भीती मला वाटत नाही, पण माझ्या परिवाराला 100% त्या ठिकाणी भीती वाटते. एवढ्या मोठ्या लोकांना जर तू अंगावर घेत असेल, त्याच्याचबरोबर एवढी मोठी लोकं जर कुणी असेल, कारण ही घटना घडवायला फार मोठे लोक त्याच्या मागे असू शकतात, नाही तर लागतील. आणि मग या लोकांना तू अंगावर घेत असतील तर आम्हाला तुझी काळजी वाटते हे माझ्या पत्नीलीसुद्धा मला बोलून दाखवलं आहे, माझ्या मुलांनी मला बोलून दाखवलं आहे, माझ्या आईवडिलांनी आणि माझ्या सासऱ्यांनी आणि सगळ्या जवळच्या लोकांनी ते बोलून दाखवलेलं आहे. पण आपण नाही लढणार तर कोण लढणार? आता या सगळ्या दरम्यान सुप्रिया सुळेंचं काय मागणी केली आहे त्यांनी नेमकी ती पाहूयात. अर्थातच मला रोहितची काळजीच वाटते, कारण का रोहित अनेक मुद्दे मांडतोय आणि प्रसार माध्यमातून, वर्तमानपत्रातून आणि अनेक समाजातल्या लोकांकडून सातत्याने रोहितबद्दल किंवा ज्या रोहित भावना मांडतोय, जे फॅक्ट्स, नुसत्या भावना नाही तो फॅक्ट्स देखील मांडतोय, डेटा दाखवतोय, त्याच्यामुळे अनेक लोकांना त्याची काळजी वाटते. प्रसार माध्यम असतील, वर्तमानपत्र असतील आणि समाजातले अनेक लोक असतील. आणि अर्थातच मला असं वाटतं, मी महाराष्ट्र सरकारला विनंती करीन की आपण सगळ्यांनी ज्या पद्धतीने रोहित लढतोय त्याच्यामुळे रोहितला ही सिक्युरिटी द्यावी, त्याची सिक्युरिटी माननीय मुख्यमंत्र्यांनी रिव्ह्यू करावी. रोहित पवार आता या पद्धतीनं या सगळ्या गोष्टी बोलतात, त्यामुळे लोकांना वाटतं की यांच्यावर कोणी हल्ला करेल का. तसं काही हल्ला करणारं हल्ला कोणी काही करेल असं आम्हाला तर काही वाटत नाही, कारण ते सुद्धा अजितदादांच्याबद्दल काय काय झालं असेल त्या प्रेमातून काहीतरी बोलत असतात ते, कारण ते त्यांचे काका होते अजितदादा. त्यामुळे अधिक खोलात जाणं त्याने हे काही चुकीचं आहे असं कुणालाच काही वाटत नाही. पण ठीक आहे ना, एक सूचना आलेली आहे, गृहमंत्री त्या संदर्भामध्ये विचार करतील. दरम्यान अजित पवारांच्या विमान अपघातावर निर्माण केले जाणारे प्रश्न आणि रोहित पवारांनी मांडलेली घातपाताची भूमिका यावर भाजपचे ज्येष्ठ नेते मधू चव्हाण यांनी काय भूमिका मांडली आहे पाहूयात. असं माननीय मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे, दर 2 दिवसांनी 3 दिवसांनी, पहिल्यांदा 3 दिवसांनी आम्ही आता जाहीर करणार आहोत, संशय निर्माण करणार आहोत त्यांच्या मृत्यूबद्दल. एक नॅरेटिव्ह सेट करायचा प्रयत्न करतायत, ते माझ्या बरोबर नाही. त्यांच्याकडे जर काय पुरावे असतील चांगली गोष्ट आहे, त्यांनी द्यावे ना. त्यांनी अशा तऱ्हेचं वक्तव्य करण्यापूर्वी आपल्या आजोबांना विचारलंय का, की आजोबा माननीय शरद पवार म्हणाले की हा निव्वळ अपघात आहे, कोणी याचं राजकारण करू नये. तर त्यांचा नातूच राजकारण करतोय. त्यामुळे रोहित पवार आपल्या आजोबांच्या मताची सहमत आहेत की असहमत आहेत, की आता नंतर सुद्धा माननीय शरद पवार साहेबांना सुद्धा असं वाटतंय का की रोहित बोलतोय ते बरोबर बोलतोय. कोण राजकारणामध्ये सूड घेतोय? एखादा माणूस आपल्या राजकीय स्वप्नांच्या आड येत असेल आणि त्याचं त्या ठिकाणी लोकशाहीच्या मार्गाने त्याला आपला पराभव करता येत नसेल तर त्या ठिकाणी अच्छा हत्या केल्या जातात. मग संशयाची सुई, त्यांच्या मनात जे नाव आहे ते बोलताना असंच वाटतं की कोणाचं ते त्यांच्या मनात नाव आहे. संशयाची सुई कोणाकडे जाऊ शकते की बारामती आणि पुणे जिल्ह्याच्या परिसरात वर्चस्व अजितदादांचं राहायला पाहिजे की आणखीन कोणाचं राहायला पाहिजे, त्यांच्याकडे जाऊ शकते संशयाची सुई.